शिवसैनिक असतील, महिला आघाडी असतील, आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, सुधीर उपाटे आहेत, ते सर्वांना सर्व आमचे दिघे साहेबांचे गुरु आहेत. गेले अनेक वर्ष आम्ही दिघे साहेबांची इनामे सेवा करतोय. कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय. लोकांची समाजसेवा करतोय. सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही. लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे. आणि अशा धर्मवीर आनंदीके साहेबांनी आता शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाणे जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेची सेवा केली. आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात, ते आम्हाला पटलं नाही. गेले 25 वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समाधी स्थळावरती असो, दिघे साहेबांच्या ऑफिसला असो, कधीही ते आले नाही. सर, अभिषेक करावा लागला, वर्षाने अभिषेक करावा लागला. ज्यांचे हात लागले ते हात कसे होते? अपवित्र हात होते. आणि अशा अपवित्र हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधाभिषेक करावाच लागला ना. कारण दिघे साहेब आमचे दैवत आहेत. शिंदे साहेबांनी त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे. आणि अशा माणसांकडून दररोज शिंदे साहेबांवरती टीका होते, आमच्या पक्षावरती टीका होते, आमच्या नेत्यांवरती टीका होते. आणि अशा माणसांनी आमच्या दिघे साहेबांच्या कसलं हे आलंय. निवडणुकाचा आम्ही आमचा दुधाभिषेक सर्व महिला आघाडी आहेत, जेंट्स कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, केलं आम्ही. निवडणुका आल्या आहेत. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही. आता राजन विचारेंना त्यांची जागा आम्ही दाखवलेलीच आहे. त्यांनी दिघे साहेबांना विसरले म्हणून त्यांना जनता विसरली. म्हणून धनुष्यबाणाला आमचे नरेश मस्के निवडून आले, संजय वेकर निवडून आले, दोनदा पडले ते. आणि ते आता त्यांना आता उपरती कळाले. ज्यावेळेला पिंपळनेरवरती दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यांचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हा राजन विचारे उभे राहिले नाहीत, त्यावेळेला शिंदे साहेब उभे राहिले. ज्या आनंद आश्रमाबद्दल राजू विचारे टीका करतात, कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला? कुणाला दिघे साहेबांच्या यायला कधी खिशाला त्यांचा आहे का? काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला?